येवला शहरातील माळी गल्ली येथील पुरातन संत सावता महाराज मंदिरात संत सावता महाराजांच्या 731व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत भक्तिमय वातावरणात करण्यात आले। या सोहळ्याप्रसंगी युवा नेते कुणाल दराडे यांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले आणि संत सावता महाराजांना विनम्र अभिवादन केले। पुण्यतिथीनिमित्त संत सावता महाराज उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। ही मिरवणूक माळी गल्ली येथे पोहोचताच कुणाल दराडे यांनी उत्सव समितीच्या सदस्यांचे आणि मिरवणुकीचे उत्साहात स्वागत केले। या निमित्ताने माळी गल्लीतील मंदिरात दर्शनासाठी येवला शहर आणि परिसरातील समाज बांधवांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दिवसभर चाललेल्या भजन, कीर्तन आणि महाआरतीच्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। भाविकांनी शिस्तबद्ध वातावरणात संत सावता महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। आज श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची 731वी पुण्यतिथी। मी आजच्या दिवसाच्या निमित्ताने संबंध नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील सर्व भाविक भक्तांना, समाज बांधवांना, आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। आज मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्तांनी मोठी पालखी मिरवणूक या ठिकाणी काढली आणि येवल्यामधून ती मिरवणूक काढून आज ती मिरवणूक या ठिकाणी माळी गल्ली इथे आली होती। आणि तिथे सावता महाराजांचं मंदिर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघतो, म्हणजे 1942 इथे लिहिलेलं आहे फाउंडेशनवरती, 1942 कदाचित त्याच्याही पूर्वीपासून हे मंदिर या ठिकाणी असणार आहे। आणि इतकं जुनं मंदिर आणि आमचं लहानपण बालपण या मंदिरामध्ये खेळतात गेलेलं आहे। आणि माळी गल्लीमध्ये मी लहानचा मोठं झाल्यामुळं मी नेहमी सावता महाराजांचे आदर्श, त्यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी मी माझ्या कार्याला सुरुवात करत असे। आणि आज मला या ठिकाणी सगळे समाज बांधवांना बरोबर घेऊन या ठिकाणी दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं, तर खूप प्रसन्न वाटलं। सर्व वातावरण प्रफुल्लित होतं आणि आनंदमयी वातावरण होतं। खेळीमेळीच्या वातावरणात सगळे समाज बांधव या ठिकाणी एकत्र आले होते। आम्ही गल्लीतले सगळे मित्र परिवार, आमचे काका असतील, हे सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरी केलेली आहे। मी पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करतो। जय महाराष्ट्र।